नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तूळ राशीचं जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही अनुभव घेतलेला असेल की जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्हाला कामं करावी लागलेली असेल, मेहनत घ्यावी लागली असेल, पिरियड वगैरे जास्त झालेलं असेल किंवा त्या संदर्भातला तणाव हा तुमच्यावरती बऱ्याच प्रमाणात जाणवलेला असेल. वरिष्ठांबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर खटके उडणं, सहकर्मीवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे काही तुम्ही अनुभव घेतलेले असेल. परंतु काळजी करू नका, ह्या महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुमच्या फेवरमध्ये असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नशिबाची साथ उत्तम प्रकारे लाभणार आहे. मग तुमच्या जीवनातली जी विविध क्षेत्र आहेत ती कशा प्रकारे प्रभावित होतील जानेवारी 2025मध्ये सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा किंवा अष्टमेश जो शुक्र आहे, हा शुक्र तुमच्या 5व्या स्थानात महत्त्वपूर्ण अशा शुभ स्थानात भ्रमण करतो आहे. संपूर्ण महिन्यामध्ये हा तुमच्या 5व्या स्थानातच राहणार, जी अतिशय महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. 6व्या स्थानामध्ये चंद्र, नेपच्यून आणि राहू आहेत आणि अष्टम स्थानामध्ये गुरु आहे. तुमचा जो षष्ठेश आहे गुरु तुमच्या अष्टम स्थानामध्ये वक्री असणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं, हा संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यामधली जी ऊर्जा आहे, जो आत्मविश्वास आहे, जबरदस्त दिसून येईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. त्या संदर्भातल्या नशिबाची साथ संगत मिळणार, हा भागसुद्धा खूप चांगल्या प्रकारे, एकंदरीत तुमचा मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल. तर एकंदरीत हा जो संपूर्ण महिना आहे, जरी तुम्ही थोड्याफार प्रमाणात ॲक्टिव्ह राहिला, परंतु जी कामं तुम्ही कराल ती पूर्णपणे पूर्णत्वाला जातील आणि त्याचे काही चांगले आउटपुटसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. अर्थात या महिन्याच्या जवळजवळ 17-18 तारखेपर्यंत तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहेत. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल जाईल. फिरणं वगैरे जास्त होईल. फक्त गेल्या महिन्याची जर का तुलना केली तर तुमची कामं या महिन्यामध्ये अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल, जी की चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा फरक दिसणार आहे, जो की सकारात्मक असेल. यानंतर आपण चर्चा करू तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. राशीचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या दशमातून भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, वक्री असणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की पंचम स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो, अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. याचमुळे राशीचा जो अष्टमेश आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे शुक्र, जो हा सुद्धा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे राशीचा जो लाभेश आहे रवी, जो की तृतीय आणि चतुर्थ स्थानात भ्रमण करणारा राजयोगकारक ग्रह तुमच्या राशीचा शनी, हा स्वतःच्या राशीमध्ये 5व्या स्थानात असणार. एकंदरीत ही जी ग्रहस्थिती आहे ही अतिशय उत्तम मानली जाते आर्थिक गोष्टींकरता. आणि या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला ही ग्रहस्थिती मिळणार आहे. याचा संपूर्णपणे फायदा उचला. जी कामं तुमची होते ना आर्थिक संदर्भातले, ते जरूर हाती घ्या. नवीन काही प्रोजेक्ट घ्यायचे असेल हाती, ते सुद्धा घ्या. त्याचे तुम्हाला आउटपुट खूप चांगले मिळतील. गेल्या काही महिन्यांमध्ये जर का नवीन गोष्टी तुम्ही सुरुवात केलेल्या असतील किंवा नवीन गोष्टी सुरुवात करण्याच्या जर का मनस्थितीमध्ये असेल, हा महिना अतिशय शुभफलदायी राहील. त्यामुळे तुम्ही त्याच्या संदर्भातली कार्यवाही जरूर करू शकता. तुमच्या राशीतले 2 जे सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहेत, तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि राजयोगकारक ग्रह शनी, हे पंचम स्थानात स्वतःच्या राशीमध्ये आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. जी गोष्ट तुम्हाला करायची ते अगदी धैर्याने करा आणि त्याचा पाठपुरावा करा. तुम्हाला त्याचे रिझल्ट्स अतिशय उत्तम अशा प्रकारचे मिळणार आहे. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा चांगल्या प्रकारच्या काही गोष्टी किंवा चांगल्या प्रकारचे फायदे तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित प्रकारे मिळणार आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. गोष्टी तुमच्या फेवरमध्येच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे शनी, जो की पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, मार्गी आहे. आणि राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये 15 तारखेनंतर रवी जो ग्रह आहे तो सुद्धा येणार आहे आणि 25 तारखेनंतर बुध ग्रह सुद्धा येणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचे नातेसंबंध अतिशय व्यवस्थित, सुमधुर अशा प्रकारचे राहतील. कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स येणार नाही. त्याच्यामुळे तसे काय काळजी करू नका. उलट पक्षी साधारण 16-17 तारखेनंतर तुमचे ज्या घरातल्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर बाहेर फिरायला जाणं, त्यांच्यावर चांगला जो वेळ आहे तो घालवणं, अशा प्रकारचे सुद्धा चांगले अनुभव येतील. घरामध्ये काही नवीन चीज वस्तूसुद्धा येऊ शकते. यानंतर लव्ह लाईफ किंवा प्रेमाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय चांगल्या प्रकारचा तुमचं लव्ह लाईफ असणार आहे. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अतिशय सुमधुर आणि व्यवस्थित अशा प्रकारचे असणार. तुमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन असेल ते खूप चांगलं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा संपूर्ण जानेवारीचा जो महिना आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण अजिबात नाही. ज्या गर्भवती महिला त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण महिना चांगला असणार आहे. तुम्हाला काही चांगले अनुभव मिळणार आहेत. याच तरुण जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना खूप चांगला असणार आहे. परंतु
विद्यार्थी वर्गासाठी सांगायचं झालं म्हणजे तुम्हाला तुमचे जे एफर्ट आहे, तुम्हाला तुमचे जे प्रयत्न आहेत ते मात्र 100% द्यायचे आहेत आणि त्याच्यातून मिळणारे जे आउटपुट आहे ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे निश्चित मिळते. त्यामुळे ग्रह गोलांची साथ तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची मिळणार आहे. ज्या तुळ राशीच्या व्यक्ती आहेत आणि ज्यांना संतती आहे, या संपूर्ण महिन्यात तुम्हाला ही गोष्ट दिसून येईल की संततीच्या संदर्भातले विचार जास्त प्रमाणात असतील. म्हणजे संततीच्या संदर्भातले विचार, त्याच्या फ्युचरबद्दल विचार किंवा त्यांच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत यांनीच संपूर्ण महिना हा तुमचा वेढलेला असेल. परंतु त्याचे काही चांगले अनुभवसुद्धा तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः तुमच्या राशीचा वैवाहिक जीवनाचा कारक हा मंगळ आहे. तो मंगळ ह्या महिन्यामध्ये वक्री असणारा तुमच्या 10व्या स्थानात आणि नंतर 22 तारखेनंतर भाग्य स्थानात येणार आहे. काळजी करू नका. फक्त इथेच एकच गोष्ट आहे की वैवाहिक जोडीदार आहे त्याच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले जे त्या संदर्भातले जे त्रास आहेत ते फक्त डोकं वर करू शकतील, परंतु त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये जे इंटरॅक्शन आहे ते मात्र चांगल्या प्रकारचं दिसून येईल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचा अनुभव तुम्ही साधारण डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा घेतला असेल. जर तुम्ही म्हणजे तुमचं जे कार्यक्षेत्र त्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्यावर खटके उडणं, वादविवाद होणं किंवा मतभेद होणं अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकेल. तुम्हाला वाटू शकेल की आपल्याकडून जास्त काम करवून घेतलं जात आहे किंवा आपला जास्तीत जास्त प्रमाणात फायदा उचलला जात आहे. परंतु काळजी करू नका. हा जो कालावधी ते थोडा वेळापुरता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय मात्र घेऊ नका. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. याच म्हणजे तुम्ही साधारणतः ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणच्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या झालेल्या असतील, पण त्याचा स्ट्रेस घेऊ नका. लक्षात घ्या बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळे जे ग्रह आहेत ते तुमच्या फेवरमध्ये असणार आहेत. त्याच्यामुळे असं धरून चला की कदाचित ही तुमची परीक्षा असेल, तुमच्या कामाच्या संदर्भात तुम्ही काम कसं करताय, कशा प्रकारे करताय आणि याच हिशोबाने तुमचं जे मानसिकता ते ठेवा. कुठल्याही प्रकारचे टोकाचे निर्णय मात्र या दरम्यान घेऊ नका. तर एकंदरीत सांगायचं झालं तर तुळ राशीसाठी हा जो संपूर्ण महिना आहे जानेवारीचा तो अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. खास करून या महिन्याच्या 23 तारखेला बुध आणि मंगळाचा प्रतियोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे आणि तृतीयात भ्रमण करण्याचा बुध आहे. दोघांचा प्रतियोग थोडासा महत्त्वपूर्ण राहील या दरम्यान. म्हणजे जवळजवळ 20 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंतचा जो कालावधी आहे त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या दरम्यान वादविवादात मात्र अजिबात जाऊ नका. गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. याचप्रमाणे 25 तारीख आहे ते खूप चांगली आहे. शुक्र आणि मंगळाचा त्रिकोण योग तुमच्या पंचम आणि भाग्यस्थानात होणार. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. साधारण 25 तारखेच्या आसपास तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे काय अनुभव येतील. आर्थिक संदर्भामध्ये तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर येणं, त्याचे आउटपुट चांगलं मिळणं. जर तुम्ही शेअर मार्केट ट्रेड करत असाल तर अचानक काही चांगले लाभ मिळतं. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुधारणं, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाणं किंवा त्यांच्यावर चांगला वेळ व्यतीत होणं, तुमच्या दोघांमध्ये जे इंटरेक्शन आहे ते चांगल्या प्रकारचं राहणं, अशा बऱ्याच प्रकारचे चांगले अनुभव तुम्हाला 25 तारखेदरम्यान येणार आहेत. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 13 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 29 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान थोडीशी काळजी ही घ्यायला हवी की कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका, वादविवाद जाऊ नका, कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण रिस्क किंवा जोखीम या दरम्यान घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.